हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे शनिवार आणि आज आहे तो आमचा स्पेशल दिवस असतो, कारण आज शनिवारी माझ्या मिस्टरांना सुट्टी असते। तर आम्ही एकदम निवांत उठलो, अंघोळ्या केल्या, चहा नाश्ता केला आणि आम्ही निघालो होतो बाबूला आणायला। तर मला एक समजत नाही की बायका माझ्या पंचायती का करतात, कारण कसं असतं तुम्हाला सांगू का, कोणी पुढं जात असेल ना तर फक्त त्याची बदनामी होती। आणि मी हे अनुभवले आजपर्यंत, जे जे पुढे गेलेले आहेत, जे सक्सेस झालेले आहेत, ते सगळे बदनाम होऊनच पुढे गेलेले आहेत, बदनाम होऊनच सक्सेस झालेला आहे। त्यासाठी मी एवढं लक्ष देत नाही, कारण काय व्हायचं असेल तर काय म्हणजे काय काय म्हणतात ना, काय कमवण्यासाठी काय गमवावं पण लागतं, कारण मोठं होण्यासाठी बदनामी ही करून घ्यावीच लागणार। जे पण मोठे सेलिब्रिटी आहेत, कोण आहे की पुढं गेलाय आणि मोठा झालाय, त्याला नावं नाही ठेवली, तर हे नावं ठेवणारे असतात त्यांचे खूप खूप आभार मानले गेले पाहिजे खरं तर, कारण त्यांच्यामुळं कोणाला तरी सक्सेस भेटतं आणि आपण आहे ते पुढं जातो। त्यांच्यावर जर लक्ष दिलं तर आपण कसं मागे पडू, आणि आपण जर त्यांच्याकडे लक्ष जर दिलं नाही तरच आपलं सक्सेस आपण आपल्याला जे पाहिजे त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो। कारण लोकांच्या जर बोलण्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण आपलं शिखर आहे ते शिखरापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही। तसंच काय माझ्या लाईफमध्ये आहेत, माझ्या फक्त पंचायती होतात, बाई कसे व्हिडिओ बनवते, बाई हिचा नवरा काय म्हणत नाही, बाई ही नवऱ्याचं ऐकत नाही का, काय नवरा हिचा कसा काय म्हणत नाही, कशी पण कपडे घालते, कसे पण व्हिडिओ बनवते। आणि मेन म्हणजे ही माझी बदनामी आहे ना, त्याच बायका करतात ज्यांची लायकी नाही हे सगळं करायचं, आणि करायची इच्छा जरी असली तरी घरातून अलाउड नाही आहे, कारण त्यांच्या नवऱ्यांना त्यांच्या घरातल्यांना माहिती आहे आपले व्यक्ती ही कोणत्या लायकीची आहे। त्यासाठी त्यांना एवढं फ्रीडम दिलं जात नाही, चोरून चापून एवढं ते बंधनात असून सुद्धा बाहेर लपडे करतात, असे उद्योग करतात। तर ह्यांना जर फ्रीडम जर दिलं तर हे काय करते, हे त्यांच्या घरच्यांना त्यांची लायकी माहीत असल्यामुळं त्यांना हे परमिशन नसती आणि त्यांना हे सगळ्या गोष्टी अलाउड नसतात। आणि मेन म्हणजे त्यात त्यांना वडकायला सुद्धा येत नाही, म्हणजे हे सगळं व्हिडिओ वगैरे हे सगळं करायला सुद्धा येत नाही, आणि मेन म्हणजे घरातली परमिशन सुद्धा नाही। सगळ्याच गोष्टीतून ते फसलेले आहेत। तर मग अशा वेळेस काय करायचं, ज्या लेडीज पुढं चाललेल्या आहेत, ज्या लेडीजला हे सगळं अलाउड आहे, घरातून सपोर्ट आहे, तशा लेडीजच्या बदनामी करायच्या, ह्या सगळ्या ग्रुपमध्ये करायच्या, स्वतःची कामधामं सोडायची आणि हे सगळ्या बदनामी करायच्या, कारण त्यांना सवयच लागलेली असते। दुसऱ्यांचे नवरे दुसऱ्यांचे नवरे त्यांना नेहमी चांगले लागतात, आणि दुसऱ्यांचे नवरेत का मी तर म्हणते स्वतःचे नवरे त्यांना का गोड लागत नाही हे समजत नाही। नवरा एवढा जर बंधन असून सुद्धा जर तुम्ही आपल्या नवऱ्याला फसवू शकता, तर बाहेर तुम्ही कोणाकोणाला फसवता, आणि हे त्या गाढवांना का समजत नाही की ही हिच्या नवऱ्याची होत नाही, ती आपली काय होणार, आपल्यासोबत ही दिवस रात्र बोलते, दिवसभर बोलते आणि रात्री जाऊन नवऱ्याच्या खुशीत झोपते, हे त्यांना का समजत नाही, मला हेच समजत नाही। तर असं ज्यांना लागायचं होतं ते बोलणं हे लागलं। तर आज आम्हाला बनवायची होती ते मिसळ बनवायची होती, तर बाबू आला होता, म्हणलं शनिवारचं काहीतरी आम्ही स्पेशल बनवतो। शनिवारी स्वयंपाक करायला पण कंटाळ येतो, रोज भाजीपोळी खाऊन कंटाळ येतो, म्हणलं बाबूला पण आणलं काहीतरी स्पेशल, बाहेर न करायचं म्हणलं तर बाहेरून आणायचं म्हणलं तर एवढं सगळं खर्च तर होतो, पण मनसोक्त खाता येत नाही। त्यासाठी म्हटलं की बाबूच्या पप्पाला की आपण घरीच बनवू। त्यासाठी मटकी घेतली, मटकी उकळायला ठेवली, त्यात थोडंसं मीठ आणि हळद टाकली आणि ती मटकी आहे ती शिजायला ठेवली, कारण आहे की मायराला पण थोडंसं सूप काढता येतं, मायराला भाज्याचं कडधान्याचं असं मी थोडं पाणी देत असते, तर ते मायराला पण होईल म्हटलं। आणि मटकी जर शिजवली तर अजूनच टेस्टी होती, आणि थोडीशी मिठातली पण मटकी मिसळसोबत लागते, त्यासाठी म्हटलं अगोदर मटकी शिजवायला टाकावं। मटकी शिजवायला टाकली आणि कांदे टोमॅटो कट करून घ्यायला लागले। घरचे कांदे आहेत त्यासाठी मनसोक्त वापरता येतं, जर विकतच्या वस्तू जर आपण आणल्या तर 2च्या ठिकाणी आपण 1च टाकतो, हा फरक पडतो। तर हा घरचा कांदा होता म्हणून मी 3 मोठे कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले, छान असं सगळं कट केलं, आणि म्हटलं मटकीसाठी मसाला तयार करावा, कारण मटकीची भाजी काळ्या मसाल्यातली मटकीची भाजी केली तर त्याच्यात फरसाण वगैरे टाकलं की लगेचच आपली मिसळ रेडी। आपल्याला बाहेरची टेस्ट जर हवी असेल त्याच्यापेक्षाही छान टेस्ट आपण घरी पण करू शकतो, फक्त मनापासून केलं पाहिजे। कांदा कट केला, टोमॅटो पण कट केला, माझी सुरी थोडीशी धार त्याची गेलेली आहे, त्यासाठी
उलटा टोमॅटो कट करते म्हणजे पटकन कट होतं. तर मोठे मोठे थोडेसे कट केले, जास्त काही बारीक नाही. नंतर मला ह्याची पेस्टच करायची. हे कट केलं. आपली मटकी आहे तोपर्यंत शिजली, कारण मटकी ही लगेचच शिजते. तुम्ही पाहू शकता थोडंसं सूप राहिलेलं आहे, तेवढं मायराजसाठी पुरेसं आहे. मटकी मी काढून घेतली आणि त्यावर तवा ठेवला आणि म्हणलं कांदा टोमॅटो आपण कट करून घेतलेला तो भाजून घ्यावा. तो भाजायला घेतला. छान अशी कोथिंबीर आहे, ती कोथिंबीर पण धुवून घेतली. मध्येच ताण लागली म्हणून पाणी पिलं, कारण स्वयंपाक करताना मी 2-3 वेळा पाणी पिते. कोथिंबीर निवडली आणि थोडीशी जेवढी मला लागते तेवढी मी घेतली आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर पण टाकून थोडंसं फ्राय करावं म्हटलं तेलामध्ये कोथिंबीर, म्हणजे छान असं त्याचा रस आहे तो उतरल, म्हणजे टेस्ट येईल. सगळं वाटण भाजून झालं आणि त्यात मिस्टरांना चहा करून दिला आणि त्यांना चहा दिला आणि हे वाटण वाटून घेतलं. तुम्ही पाहू शकता माझं छोटं भांडं आहे ते खराब झालं आहे, मोठ्या भांड्यात वाटून घेतलं. कढईमधली मटकी आहे ती ताटात काढून घेतली आणि म्हणलं कढईमध्येच फोडणी द्यावी. मटकी छान शिजली, तुम्ही पाहू शकता 4-5 मिनटात मटकी शिजून जाते. कोथिंबीर किती हिरवीगार आहे, तुम्ही पाहू शकता छान अशी कोथिंबीर आहे. 30 रुपयाची एक गड्डी भेटली, पण छान आहे, एकदम फ्रेश आणि शेतकऱ्याची आहे. पापड पण म्हणलं लगेच त्यात तेलात तळून घ्यावं, म्हणजे त्याच तेलात परत आपल्याला मटकीची फोडणी द्यावी. आम्ही 4 जण आहोत, तर मी 4च पापड तळले. उडदाचे पापड आहेत ते त्याच तेलामध्ये वाटण वाटलेलं टाकून घेतलं आणि छान असं परतून घेतलं. तुम्ही पाहू शकता तेल सुटेपर्यंत सगळं वाटण मी वाटून घेतलं, फ्राय करून घेतलं. गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यात मसाले वगैरे टाकले, तो व्हिडिओ मी घेतला नाही. आणि नंतर मी मटकी वगैरे सगळं टाकलं त्याच्यामध्ये आणि जेवढा पाहिजे तसं तेवढा रस्सा मी केला. वरून मी मिसळचा मसाला पण आणला होता, तो पण थोडासा टाकला. छान असं तरी आली, पण अजून 2-3 उकळी जर मारली तर छान अशी तरी येईल. एकदम लाल जरद तरी आली, तुम्ही पाहू शकता. आणि वरून मी भरपूर अशी कोथिंबीर टाकली. किती छान प्लेट झालेली आहे, असं वाटतच नाही की विकतची मिसळ म्हणजे घरी केलेली मिसळ आहे. फरसाण टाकला, पाव आणलेले होते, पापड, लिंबू, कांदा, थोडासा फरसाण आणि मिठातली मटकीसुद्धा. छान आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. तुम्ही पाहू शकता आमची ही फॅमिली, मुलगी, मुलगा आणि आम्ही दोघं नवरा बायको. आमच्यात अशी सवय आहे की प्रत्येकाला घास भरवायचा. तर असा होता आमचा आजचा व्हिडिओ, शनिवार स्पेशल ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.